आजी सोनियाचा दिनू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आपण बघू शकतो की सराटीमध्ये सध्या भक्तीला उधाण आलेलं आहे। एकीकडे नीरा नदी अगदी तुडुंब भरून वाहते, तर दुसरीकडे वारकऱ्यांची हृदयामधली जी विठ्ठल नामाची जी भक्ती आहे ती सुद्धा तुडुंब भरलेली वाहते। सध्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातला महत्त्वाचा भाग असलेला तो म्हणजे नीरा स्नान। आज सराटी या ठिकाणी नीरा स्नान जे आहे ते अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सुरू होते। आपण बघू शकतो की संत तुकोबांच्या ज्या पादुका आहेत त्या सध्या पादुका नीरा स्नान करण्यासाठी सध्या नीरा नदीच्या काठावरती घेऊन आलेल्या आहेत। अगदी ज्ञानोबा तुकोबाचा जो जयघोष आहे, जो जयघोष सध्या या नदी काठावरती अगदी आसमांत दुमदुमून टाकते। सकाळची ही रम्य पहाट आणि मनाला हळवा स्पर्श करणारी ही थंडगार हवा आणि त्याचबरोबर ती कानी पडणारे ज्ञानोबा तुकोबांचा जो जयघोष आहे अगदी प्रफुल्लित आणि रोमांचाशी उभं करणारा क्षण आहे। खरं तर हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवाचा खरं तर हा सोहळा आहे। ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत करत खरं तर आता तुकोबांच्या ज्या पादुका आहेत पादुका नीरा स्नान करण्यासाठी नीरा नदीवरती घेऊन हे सर्व वारकरी जे आहेत ते आलेले आहेत। खरं तर पालखी सोहळ्यातला जो आहे तो महत्त्वपूर्ण टप्पा असतो आणि या महत्त्वपूर्ण ह्या सोहळ्यामध्ये खरं तर ज्या तुकोबांच्या पादुका आहेत त्या पादुकांना पवित्र अशा या नीरा नदीमध्ये या पादुकांना स्नान घातलं जातं। खरं तर जसं देहूमधून वाहणारी इंद्रायणी नदीचा जो प्रवाह असतो आणि पंढरपूरच्या चंद्रभागेचा जो प्रवाह कधीही म्हणजे वेगळा करता येत नाही, त्याचबरोबर ती जसा वारकऱ्यांचा जो भक्तीचा प्रवाह आहे तो भक्तीचा प्रवाह सुद्धा वेगळा करता येत नाही। म्हणजे या वारीच्या माध्यमातून जात पात भेद सर्व विसरून म्हणजे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि अगदी वेगवेगळ्या जातीचे लोक सर्व समूहाने एकत्रित येतात। म्हणजे जसं पाणी सर्वांना सामावून घेतं आणि ते प्रवाहित असतं त्याच पद्धतीनं खरं तर वारकरी संप्रदाय आहे तो सर्वांना सामावून घेतो आणि अगदी जो प्रवाह चंद्रभागेसारखा निरंतर आहे, जसं नीरेसारखा निरंतर आहे, अशा पद्धतीनं ही खरं तर वारकरी संप्रदाय आहे। अगदी आपण बघू शकतो की कशा भक्तिमय वातावरणामध्ये हे सर्व जे वारकरी आहेत ते या तुकोबांच्या पादुकांना घेऊन नीरा नदीच्या काठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अगदी भक्तिभाव अगदी ओसांडून वाहतोय प्रत्येकांच्या हृदयामध्ये। एकदम ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे, विठुनामाचा गजर आहे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल देखावा विठ्ठल असे विठुनामाचे सूर सध्या इंद्रायणी नदीच्या काठीवरती घुमलेले आपल्याला दिसत आहेत। नदीचा प्रभाव आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाण्याचा विसर्ग जो आहे तो नीरा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि या पवित्र अशा नीरा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जसं ज्ञानोबांचं नीरा स्नान केलं जातं त्याचबरोबरती तुकोबारायांच्या सुद्धा पादुकांचं नीरा स्नान जे आहे ते अगदी भक्तिमय अशा वातावरणामध्ये केलं जातं। पुणे जिल्ह्यातील शेवटचा जो मुक्काम असतो त्या सराटी गावामध्ये होतो आणि हा मुक्काम आटोपल्यानंतर आज सकाळी तुकोबारायांच्या पादुकांना नीरा स्नान घातलं जातं आणि यानंतर ही जी पालखी सोहळा आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो। आपण बघू शकतो की नीरा नदीच्या काठावरती दोन्ही काठावरती अगदी वारकऱ्यांची तुडुंब गर्दी झालेली आहे। एकीकडे तुकोबारायांच्या पादुकांना नीरा स्नान घातलं जाते तर दुसऱ्या काठावरती अगदी वारकरी भक्तिभावपूर्ण सुद्धा या नीरा नदीमध्ये स्नान केले जात आहे। तर आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हा सोहळा टिपण्यासाठी अनेक नागरिकांनी सुद्धा आजूबाजूला गर्दी केलेली आहे। आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण जो आहे तो सध्या कैद करताना नागरिक जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे। विनेकरी असतील, टाळकरी असतील, त्याचबरोबर ती पताकाधारी असतील, हे सर्वजण जे आहेत ते सध्या नीरा नदीच्या या काठावरती दाखल झालेले आहेत। अगदी सुंदर अशा फुलांच्या पायघड्या घालत रांगोळी काढत ज्या ठिकाणी सराटीमध्ये पालखीचा मुक्काम होता त्या मुक्काम स्थळावरून या ज्या पादुका आहेत त्या पादुकांना घेऊन अगदी या नीरा नदीच्या काठावरती ह्या पादुका सध्या दाखल झालेल्या आहेत। ज्ञानोबा तुकोबाचा गजर खरं टाळ मृदुगांचा जो निनाद आहे तो अगदी भक्तिमय झालेला आहे। आपण बघू शकतो की कशा पताका अगदी फडकवल्या जात आहेत, आसमांत फडकल्या जातात। पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही जगी असावा झेंडा। खरं तर ही वारकरी संप्रदायाची पताका, ही सहिष्णुतेची पताका आहे, जी पताका घेऊन खरं तर ही वारकरी मंडळी जी आहेत ते देहूपासून दरमजल करत करत पुढे पुढे सरकतायत आणि जसं जसं पुढे सरकतायत तसं तसं विठुनामाची भेटीची आस आहे किंवा जी भक्तीची आस आहे ती त्यांची पुढे पुढे येताना दिसत आहे। तसा त्यांची ऊर्जा आहे, उत्साह आहे, विठुनामाला भेटण्याची जी ऊर्जा आहे ती अगदी पुढे पुढे येताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे एकंदरीतच ह्या वारकऱ्यांचं जे उत्साह आहे, वातावरण आहे, चैतन्य आहे अगदी प्रफुल्लित होतंय। जे पालखी जशी सुरू झाल्यापासून दरमजल करत करत जसं पुढे सरकते त्यावेळेस ज्यावेळेस सराटीमध्ये येते आणि सराटीमध्ये मुक्काम झाल्याच्या नंतर खरं आपण बघू शकतो की या सराटीमध्ये ज्या नीरा नदीमध्ये ज्या पादुकांना स्नान घातलं जातं त्याची पाठीमागची एक आख्यायिका आहे की म्हणजे ह्या नदीवरचा ज्यावेळेस पूल नव्हता त्यावेळेस हे पालखी पलीकडे जाण्यासाठी खरं तर इथले जे
कोळी लोक होते, कोळी बांधव होते, ते होडीमध्ये खरं तर ह्या पादुका ठेवायचे आणि पादुका ठेवून पलीकडे जी पालखी आहे ते पुढे घेऊन जायचे. मात्र सध्या पूल झाल्याच्या नंतर आता इथं या पादुकांना स्नान घातलं जातं आणि जे तुकाराम महाराजांच्या मंदिरातले जे समितीवरचे जे ट्रस्ट आहे त्यांच्याकडून या कोळी बांधवांची उतराई होण्यासाठी हा नीरा स्नान झाल्याच्या नंतर या सर्व कोळी बांधवांचा सुद्धा सन्मान केला जातो, त्यांचा सत्कार केला जातो. खरं तर ही अनेक वर्षानुवर्षांची ही परंपरा आहे. आजगायत खरं तर बघू शकतोय की आपण हा 340वा पालखी सोहळा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज आणखी काही ठराविक वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरला जात असे नाही, एक जोडत वारकऱ्यांचा बघतोय की आपण लाखो वारकऱ्यांचा समुदाय आता एकत्रित झालेला आहे. वारीच्या माध्यमातून वारी फक्त नुसती चालण्याची वारी नाही, फक्त पायी चालत जायचं आणि पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं असं नाही, तर वारी ही एकात्मता आहे, त्याच्यामध्ये भक्तिभाव आहे. आपण बघू शकतो की कशा पद्धतीने वारी जगण्याचं तत्व शिकवते. म्हणजे सर्वांनी एकत्रित यायचं आणि फक्त विठुनामाचा जयघोष करायचं एवढ्यापुरती वारी मर्यादित नाही, तर या सर्व मर्यादाच्या चौकटी ओलांडून एकमेकांना जगणं शिकवणारी, एकमेकांना आपलंसं करणारी म्हणजे वारी आहे, म्हणजे एकमेकांना सामावून घेणारी वारी आहे. आपण बघतो की सध्या समाजामध्ये जात भेद धर्म या सर्व गोष्टी एवढ्या फोपावत चालल्यात, वाढत चालल्यात, पण अशा सर्व गोष्टींना नाहीसं करणारी, या सर्व गोष्टींना वेगळं करून टाकणारी, सर्वांना आपलेपणाने सामावून घेणारी म्हणजे ही वारी आहे. आणि हा वारीचा अनुपम्य सोहळा गेली वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या सुरू आहे. सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये हे वारीचं बीज आहे, ते रोवलेलं आहे. प्रत्येकजण अगदी मनोभावे, ज्यांना वारी शक्य होत नाही, ज्यांना वारीना येता येत नाही, असे सुद्धा सर्वजण टीव्हीच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून हा जो प्रेक्षणीय सोहळा आहे अगदी पाहत असता, सर्वांचं त्याच्यावरती लक्ष असतं. आणि वारीमध्ये प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी या भावनेतून प्रत्येकजण काही का क्षण होईना वारीमध्ये व्यथित करत असतो किंवा वारीमध्ये जात असतो. वारीमध्ये जरी नाही जाता आलं तरी पंढरपूरच्या ज्या दिवशी आषाढी एकादशी असते, त्या आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा वारकरी असेल किंवा मनोभावे पंढरपूरला जातात आणि गाभाऱ्यामधल्या विठ्ठलाचं दर्शन जरी नाही झालं तरी त्या कळसाकडे पाहून फक्त हात जोडले जातात. म्हणजे किती हा भक्तिभाव आहे, अगदी लीन करणारा भक्तिभाव आहे, नम्रता शिकवणारा हा भक्तिभाव आहे. आपण बघू शकतो की कशा पद्धतीने जे वारकरी आहेत ते सध्या या नीरा नदीच्या काठीवरती आलेले आहेत. सराटी नीरा नदीच्या काठीवरती वसलेले हे गाव आहे आणि पुणे जिल्ह्यातलं शेवटचा मुक्काम खरं तर या पालखीचा जो आहे तो या सराटी गावामध्ये होतो. आणि त्यानंतरची ही पालखी सोहळा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रस्थान करत आहे, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. आपण बघू शकतो की पोलीस प्रशासन सुद्धा अगदी या ठिकाणी सज्ज झालं आहे, कारण मोठ्या प्रमाणात जो पाण्याचा प्रवाह आहे ते सुरू असल्यामुळं कुठलीही अनुचित प्रकार घडू नये, त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातले जे पोलीस प्रशासन आहे ते नदीच्या पलीकडच्या काठावरती आहेत आणि पुणे जिल्ह्यातले जे पोलीस प्रशासन आहे ते या काठावरती आहे. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे वारकरी आहे ते सध्या नीरा नदीमध्ये स्नान करताना आपण दिसत आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, या मोठ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणी सुद्धा उतरू नये याची काळजी खरं तर पोलीस प्रशासनाकडून घेतल्यात येते. कालपासूनच खरं तर बंदोबस्त या ठिकाणी होता आणि आज सुद्धा सकाळपासूनच आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात आलेले आहेत. आणि सध्या बघतोय की भक्तिभावाच्या वातावरणामध्ये जे आहे ते नीरा स्नान जे आहे त्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे. अगदी भजन असतील किंवा जे भक्तिभाव आहे ते सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी भक्तिभावाच्या वातावरणामध्ये जे आहे ते अगदी नीरा स्नान जे आहे ते सध्या आता होताना आपल्याला दिसत आहे. आपण बघू शकतो कशा पद्धतीनं अगदी टाळ मृदुगाचा निनाद आहे, टाळ्यांचा गजर आहे आणि त्या नीरा नदीच्या काठावरती हा सोहळा, अनुपम्य सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा जी आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला बघायला भेटत आहे. वातावरण अगदी रम्य आहे, सकाळची रम्य हवा आहे आणि निसर्ग अगदी विविधतेने आपल्या कलेने नटलेला निसर्ग आहे. म्हणजे एक भक्तिभाव या ठिकाणी आहे आणि हा जो नदीचा जो प्रवाह आहे तो सुद्धा अगदी म्हणजे नदीचा प्रवाहातलं जे वातावरण आहे, एकीकडे नदीच्या प्रवाहाचा आवाज आणि दुसरीकडे या भक्तिभावाचा आवाज, असं अगदी मंत्रमुग्ध करणारं हे वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये हा अनुपम्य सोहळा याची देही याची डोळा आपल्याला पाहायला मिळतो. आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं जगद्गुरू तुकोबारायांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांना नीरा स्नान जे आहे ते घातलं जाते. ज्या जगद्गुरू तुकोबांच्या पादुकांनी, म्हणजे ज्या जगद्गुरू तुकोबांच्या विचारांनी एक वाट दाखवली, म्हणजे जगण्याचं सारतत्व तुकोबांनी सांगितले आपल्या अभंगवाणीमधून. म्हणजे जगण्यामधले प्रत्येक पैलू, प्रत्येक गोष्ट जी आहे ते तुकोबांच्या अभंगामध्ये आहे. म्हणजे निसर्गाबद्दल त्यांचं प्रेम असेल किंवा माणुसकीचं प्रेम असेल किंवा प्राणीमात्रांवरचं प्रेम असेल, ह्या तुकोबारायांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितले, अभंगाच्या वाणीमधून सांगितले. असं म्हणतात की जगद्गुरू तुकोबाराम महाराजांची जी अभंग गाथा होती ती अभंग गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. खरं तर इंद्रायणी नदीमध्ये त्यांची गाथा बुडवलेली का नाही माहीत नाही, मात्र
माणसांची दुभंगलेली मने मात्र अभंग केली, एवढी ताकद जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगवाणीमध्ये होती. आणि आज बघू शकतो की त्यांचे जे अभंग असतील किंवा त्यांचे जे विचार असतील, प्रत्येक माणसांच्या चराचरामध्ये, प्रत्येक माणसांच्या मनामनामध्ये ते अभंग जे आहेत ते सध्या वाहताना दिसत आहेत. जशी नीरा नदीचा प्रवाह सध्या निरंतर वाहताना आपल्याला दिसतोय, तसेच तुकोबारायांचे अभंग असतील ते प्रत्येकाच्या माणसांच्या, प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये निरंतर वाहताना सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं जे सनई चौघड्यांचा जो निनाद आहे तो सध्या या ठिकाणी घुमताना दिसतोय. तर दुसरीकडे सर्व वारकरी जे आहेत ते अगदी डोळ्याची आस लावून तुकोबांच्या पादुकांकडे पाहताय की या पादुकांना सध्या या ठिकाणी कशा पद्धतीने त्या पवित्र अशा नीरा स्नान घातलं जातंय. आपण बघू शकतो की तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन महिला वारकरी सुद्धा या ठिकाणी आहेत, मृदुंगचारी आहेत, टाळकरी आहेत, विनेकरी आहेत आणि भक्तिभावामध्ये सध्या या ठिकाणी आरती संपन्न होते. आणि आरती संपन्न झाल्याच्या नंतर आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं निरास्नान जे आहे त्या पवित्र निरास्नान सध्या या ठिकाणी या पादुकांना जे आहे ते घातलं जाईल. खरं तर हा एक महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण भाग असतो. म्हणजे पुणे जिल्हा संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची हद्द ज्यावेळेस सुरू होते, म्हणजे स्नान झाल्याच्या नंतर लगेच जे आहे पादुका आहे, जो पालखी सोहळा आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो आणि हा उत्साहाचं वातावरण असतं. खरं तर पोलीस प्रशासन सुद्धा जसं पालखी सोहळा सुरू झाल्यापासून या वारीसोबत आहे, त्यांची सुद्धा एक कर्तव्याची आणि भक्तीची जी असते ती वारी असते. आणि आज पुणे जिल्ह्यातलं जे पोलीस प्रशासन आहे त्यांचं जो इथपर्यंतची सेवा आहे ते इथपर्यंतची सेवा थांबेल आणि नंतर हा जो भक्तीचा जो लवाजमा आहे तो सर्व लवाजमा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे जे पोलीस प्रशासन आहे, पोलीस कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे सर्व जबाबदारी आहे ती या सोलापूर जिल्ह्यातल्या पोलिसांकडे देण्यात येईल. आणि त्यानंतर हा लवाजमा जो आहे तो विठुनामाचा जयघोष करत हे सर्व वारकरी हळूहळू विठुनामाची मात्रा घेत तसंच पंढरपूरकडे जातात. आता म्हणजे हळूहळू जो पालखी सोहळ्याचा जो टप्पा आहे म्हणजे पूर्णपणे निम जो प्रवास आहे तो या पालखी सोहळ्याने पूर्ण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर राहिलेला जो अर्धा जो टप्पा आहे तो आता हळूहळू पुढे जवळ येतात. जसं जसं पालखी सोहळ्यातलं आपण बघू शकतो की सध्या फुलांची उधळण आहे ती या पादुकांवरती केली जात आहे. अगदी भक्तिभाव याच्यामध्ये अगदी दाटून आलेला आहे. सर्वांनी आपल्या हातामध्ये फुलं घेऊन सध्या ज्या पादुकांना आहे ते नीरा स्नान घातलं जाते, फुलांची उधळण केली जाते. अगदी सराटीमधलं हे वातावरण आहे ते अगदी भक्तिमय झालेलं आहे. ही भक्ती अगदी काटोकाट भरलेलं आहे. आपण बघू शकतो की भारतीय संस्कृतीमध्ये असेल किंवा या नदीला आहे ते अतिशय महत्त्व असतं. म्हणजे नदी आहे फक्त भौगोलिकच नसतात, तर या सर्व नद्यांना एक ऐतिहासिक त्याचबरोबर ती धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालेलं असतं. आणि या धार्मिक अधिष्ठान आपण बघतोय की हे धार्मिक जे अधिष्ठान असतं ते प्रत्येकाच्या मनाशी जोडलेलं असतं. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये किंवा धार्मिक ज्या सर्व गोष्टीमध्ये आहे, जसं म्हणजे आपण गंगा नदीला आपली माता मानतो, त्याचबरोबर ती गोदावरी असेल, नर्मदा असेल, ज्या मोठ्या नद्या आहेत म्हणजे सध्या पुण्यामधील प्रवाही असणारी जे विरा धरणापासून येणारी जो हा नीरा नदी आहे त्या नीरा नदीचं सुद्धा भौगोलिक म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप मोठं महत्त्व आहे. म्हणजे पुणे जिल्हा असेल किंवा सातारा जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये जीवनरेखामधून ह्या नीरा नदीला पाहिलं जातं. त्याचबरोबर ती वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा या नीरा नदीला अतिशय महत्त्व आहे. कारण की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांना सुद्धा खरं तर नीरा नदीमध्ये स्नान घातलं जातं. आणि त्याचबरोबर ती संत तुकाराम महाराज यांच्या सुद्धा पादुकांना जे आहे ते नीरा नदीमध्ये जे आहे ते स्नान घातलं जातं. म्हणजे वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही नीरा नदी जी आहे ती अतिशय पवित्र आहे, तिचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण बघू शकतो की हे जे पालखी सोहळे ज्यावेळेस निघतात पुढे सरकतात त्यावेळेस या ठिकाणी ज्यावेळेस येतात त्यावेळेस नीरा नदी असताना आपण बघू शकतो की वारकऱ्यांकडून कसं पाणी जे आहे ते या पादुकांवरती उडवलं जाते. म्हणजे हे पाणी नसून खरं तर एकमेकांचा भक्तीचा ठाव आहे, एकमेकांचा आनंद सोहळा आहे. खरं तर एकमेकांना आनंद वाटणं, एकमेकांना आनंद देणं हे खरं तर निसर्गाकडून शिकावं. म्हणजे संतांनी सुद्धा सांगितलं की निसर्गाकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतात आणि हेच आपण भरभरून त्यांच्याकडून घेता येतं. आपण बघतो की कसा उत्साह आहे. नीरा नदीमध्ये स्नान करताना जे पाणी आहे ते पाणी एकमेकांवरती उडवलं जाते किंवा त्या पादुकांवरती खरं तर हे पाणी जे आहे ते टाकलं जाते. म्हणजे या समाज प्रवाहातून सर्व काही मिळवताना त्या समाजासाठी उतराई होणं हे समाजाचं खरं महत्त्व असतं. आणि हेच जे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे काही आपण समाजाकडून किंवा निसर्गाकडून घेतो तेच आपण निसर्गाला देणं पण गरजेचं असतं. आज बघू शकतो की हा जसा जो निरंतर प्रवाह आहे या प्रवाहातलं जे पाणी आहे ते अगदी भक्तिभावाने जे वारकरी आहे ते या पादुकांवरती टाकले जातात. आपण बघू शकतो की हा उत्साह, नाविन्य आणि चैतन्य अगदी भक्तीचा भाव जो आहे तो काटोकाट भरलेला आहे. आणि अगदी उत्साहामध्ये जे पाणी आहे ते सध्या
या पादुकांवरती टाकलेलं जाते। आपण बघू शकतो कशा पद्धतीने हा उत्साह आहे, एकमेकांवरती खरं तर वारकरी जे आहे ते पाणी टाकतात। म्हणजे जो आनंद आहे तो एकमेकांनी वाटून घ्यायचा, आनंद फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो भरभरून इतरांना देणं ही खरं तर भारतीय संस्कृती आहे, आपली संस्कृती आहे। जगा आणि जगू द्या म्हणजे सर्वांना तो समान अधिकार आहे, भक्तीचा तो समान अधिकार आहे। आणि हा भक्तीचा अधिकार जो आहे तो आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबांनी प्रत्येक संतांनी तेच सांगितलं की जगण्याचं तत्व जे आहे ते सांगितलं की सर्वांना जगण्याचा समान अधिकार आहे आणि ह्या समान अधिकारांच्या माध्यमातूनच ते सर्व आपण केलं पाहिजे। आणि आता बघू शकतो की कशा पद्धतीने निरास्थान या ठिकाणी संपन्न होत आहे। एकमेकांवरती जे आहे ते पवित्र निरेमधलं जे जे पाणी आहे ते या पादुकांवरती टाकलं जाते, त्याचबरोबर ती वारकऱ्यांसोबत सांगते। म्हणजे जसे वारकरी विठ्ठुनामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले असतात, चंब झालेले असतात, त्याच पद्धतीनं हे पवित्र स्नान सुद्धा या सर्व वारकऱ्यांवरती टाकलं जाते, पाणी टाकलं जाते। आणि एकीकडे भक्तीने चिंब झालेले हे वारकरी दुसरीकडे नीरा नदीच्या पाण्याने सुद्धा चिंब होताना आपल्याला दिसत आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने भक्तीला उधाण आलेलं आहे आणि अगदी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे जो स्नान सोहळा आहे, शाही स्नान सोहळा आहे तो संपन्न झालेला। आता ही जी पादुका आहे ते परत पालखीकडे घेऊन जाण्यात येतात आणि याच्यानंतरच आता हा जो पालखी सोहळा आहे तो हळूहळू या पुलावरून, या नदीवरून सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तो प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं या नीरा नदीमध्ये स्नान केल्याच्या नंतर आता या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते वारकरी असतील किंवा भाविकांनी जी आहे ती मोठी आपल्याला गर्दी केलेली पाहायला मिळते। या पादुकांना आपला चरण म्हणजे हाताने स्पर्श व्हावा ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते, कारण की ह्या पादुका असतात ते पंढरपूरच्या गाभाऱ्यात विठुरायाच्या चरणीसाठी लीन होण्यासाठी जात असतात। आणि त्या पद्धतीने आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं ह्या पादुका ज्या आहेत त्या पादुकांचं दर्शन होण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। खरं तर आपण बघू शकतो की पोलीस प्रशासन सुद्धा जे आहे, पोलीस कर्मचारी सुद्धा नीरा स्नानमध्ये अगदी ओले चिंब झालेत। एकीकडे कर्तृत्वामध्ये ते ओले झालेले असतातच, मात्र सध्या नीरा स्नानमध्ये सुद्धा ते ओले झालेले आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच अगदी नाविन्यपूर्ण, भक्तीपूर्ण आणि चैतन्यपूर्ण अशा पद्धतीमध्ये हा जो नीरा शाही स्नान सोहळा आहे तो संपन्न झालेला आहे। त्याच्यामुळे निश्चितच उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, सराटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।